Now today we are going to start the most important and famous chemical reactions, that is Gabriel phthalimide reaction. बघा, most important reaction आहे, that is preparation of amines from alkyl halide, यालाच म्हणतात, or preparations of amines, that is primary amine, 1 degree amine from alkyl halide. बघा इथे अल्किल हालाइड पासून तुम्ही प्रायमरी अमाइन्स मिळवण्यासाठी कोणती रिएक्शन यूज करू शकता, दॅट इज गॅब्रिएल थालिमाइड रिएक्शन. इट इज इम्पॉर्टंट रिएक्शन्स, कारण या रिएक्शन्स मध्ये कोणत्याही प्रकारचा सेकंडरी अमाइन्स किंवा टर्शियरी अमाइन्स किंवा अरोमॅटिक प्रायमरी अमाइन तयार होत नाही. या रिएक्शन्स मध्ये फक्त आणि फक्त कोण तयार होतात, दॅट इज 1 डिग्री अमाइन. आता कसे तयार होतात नेमकं, या रिएक्शनला थालिमाइड रिएक्शन्स का बरं म्हणतात? बघा, गॅब्रिएल हे सायंटिस्टचं नाव आहे, बट थालिमाइड मीन्स व्हॉट? थालिमाइड इज द कंपाऊंड. हा थालिमाइड नावाचा कंपाऊंड आहे, तो कंपाऊंड यूज होते म्हणून याला म्हणतात गॅब्रिएल थालिमाइड रिएक्शन. ऍक्च्युअली कशी रिएक्शन्स कशी होते तर बघा, सिंपल रिएक्शन आहे. बघा, पहिले जनरल रिएक्शन लिहून देतो. नाउ वी आर टू टेकिंग थालिमाइड. हा आहे इट इज थालिमाइड. बरं, ऍक्च्युअली हा तयार कसा होतो, तुम्ही थालिमाइड पण तयार करू शकता. हाऊ टू प्रिपेअर थालिमाइड? यू आर टू टेकिंग थालिक ऍसिड. म्हणजे ही रिएक्शन तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये पण देऊ शकता. बघा, आपण कोण घेतला, हा थालिक ऍसिड आहे. यू आर टू टेकिंग थालिक ऍसिड रिॲक्ट्स विथ अमोनिया. याला तुम्ही अमोनिया सोबत रिॲक्ट करा. जसं तुम्ही याला अमोनिया सोबत रिॲक्ट कराल, ऍसिड ऍसिड बेस फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर, तसं काय निघून जाईल इथून निघून जातो हा 2 मॉलिक्यूल घ्यावे लागतील तुम्हाला अमोनियाचे. हा निघून गेला, आपल्याला काय मिळालं? बघा, हा मिळाला तुम्हाला. याच्यावर जर सपोज तुम्ही याला हिटिंग केलं, लक्षात ठेवा स्ट्रॉंग हिटिंग करायला, याला जसं तुम्ही स्ट्रॉंग हिटिंग करसाल तसा हा निघून जातो. NH2 आणि H, दॅट इज NH3. आपल्याला काय मिळाला? बघा, हा ऍज इट इज CO आणि इथं कोण? NH. बघा, म्हणजेच तुम्ही हा जो थालिमाइड आहे, ऍक्च्युअली हा थालिमाइड मिळाला, हा थालिमाइड तुम्ही कोणापासून तयार करू शकता, दॅट इज थालिक ऍसिड. म्हणजे मेन रिएक्शन स्टार्ट फ्रॉम थालिक ऍसिड, पण आपल्याला गॅब्रिएल थालिमाइड पाहायचे म्हणून आपण स्टार्ट कुठून केली? थालिमाइड पासूनच सुरुवात केली. नाउ थालिमाइड रिॲक्ट्स विथ, याला तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे KOH, दॅट इज अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड. बघा, सो थालिमाइड जो आहे, थालिमाइड रिॲक्ट्स विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड. काय होईल, काय निघून जाईल तुम्हाला माहिती आहे. बघा, सिंपल आहे. काय निघतो? हा OH आणि हा H, म्हणजेच -H2 निघून गेला. आपल्याला काय मिळाला? बघा, हा ऍज इट इज CO. इथं N निघून गेला, सॉरी Nच्या सोबतचा जो H आहे तो आणि OH निघून गेला. इथं कोण येईल? K येईल. म्हणजे आपल्याला मिळेल NK. याला म्हणतात पोटॅशियम सॉल्ट ऑफ थालिमाइड. बघा, हा थालिमाइडच आहे, पण ऍक्च्युअली इथं कोण तयार झाला? K अटॅच झाला. सो इट इज कॉल्ड एज पोटॅशियम सॉल्ट ऑफ थालिमाइड. नाउ इट रिॲक्ट्स विथ अल्किल हालाइड. बघा, याला तुम्हाला कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे? अल्किल हालाइड. आणि मेन आहे हा अल्किल हालाइड जो तुम्ही घेसाल, हा डिसाइडेड करेल की तुमचा जो अमाइन तयार होणार आहे, जो प्रायमरी अमाइन तुमचा इथं तयार होणार आहे, तो कोणता तयार होणार आहे? इट इज टोटली बेस्ड ऑन अल्किल हालाइड. कसं? बघा, जसं तुम्ही अल्किल हालाइड सोबत रिॲक्ट करसाल या साल्टला, तसा कोण निघून जाईल? पोटॅशियम अँड X. यू नो दॅट मेटल अँड हॅलोजन हॅविंग मोर अफिनिटी. काय निघून गेला? KX. आपल्याला काय मिळाला? आपल्याला मिळाला प्रोडक्ट, बघा इथं लिहून देतो, हा ऍज इट इज. इथं कोण? CO. ओके, इथं आला N आणि N ला अटॅच कोण झाला? कारण K तर निघून गेला, कोण झाला? R. याला म्हटलं जाते N अल्किल
कारण बघा ना, अल्किल ग्रुप ऍड झाला नायट्रोजनला, सो एन अल्किल, बाकी सेम थालिमाइड. So you are getting N alkyl thalamide. Now it reacts with याला कोणासोबत रिएक्ट करायचं? Now it reacts with NaOH. याला तुम्ही aqueous NaOH किंवा KOH घेऊ शकता. Now it reacts with aqueous NaOH. आता इथं KOH घेतला, इथं पण तुम्ही KOH घेऊ शकता. Now it reacts with aqueous KOH or NaOH. काय होईल? कोण निघून जाईल इथं बघा. सो सिंपल आहे, इथं निघून जाईल हा NaOH आणि इथं ऍक्च्युली दोन घ्यायचे म्हणून असं लिहून देत आहे तुम्हाला NaOH. ओके, दोन मॉलिक्यूल घेतलेले आहेत. निघून काय गेला बघा बरं, निघून जातो हा, काय निघून गेला बघा, RNH आणि H, दॅट इज जो आपला रिक्वायर्ड आहे तो RNH2 बघा, RNHH RNH2 प्लस कोण मिळाला तुम्हाला, हा ऍज इट इज, इथं CO, या साईडला CO आणि नेक्स्ट कोण आहे बघा CO, इथं कोण अटॅच झाला ONA आणि इथं पण कोण अटॅच झाला ONA. हा कोण आहे, याला म्हटलं जाते सोडियम थॅलेट. ओके, सोडियम थॅलेट, कारण बघा ना, वाय सोडियम थॅलेट, कारण हा कोण आहे बघा, हा थॅलिक ऍसिड, हा थॅलिक ऍसिड आहे. थॅलिक ऍसिडचा जर हायड्रोजन काढले आणि जर तुम्ही Na लावले बघा, हा एकच स्ट्रक्चर आहे बघा, फक्त काय आहे हायड्रोजन काढून काय लावले Na. सो इट इज कॉल्ड एज सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड किंवा सोडियम थॅलेट असं म्हटलं जाते. आपला हा कोण आहे, इट इज 1 डिग्री अमाइन. बघा, सिंपल रिएक्शन आहे, एकदम सिंपल रिएक्शन्स होते. व्हॉट्स हॅपन इन केस ऑफ गॅब्रियल थॅलिमाइड रिएक्शन्स काय होते, व्हेन थॅलिमाइड रिएक्ट विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड टू गिव्स पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. नाउ इट रिएक्ट्स विथ अल्किल हॅलाइड. नाउ द नेचर ऑफ अल्किल हॅलाइड डिसाइडेड द अमाइन्स. का बरं पहा ना, आर कोण आहे, इथचा जो आर आहे अल्किल हॅलाइड मधला जो आर आहे, सॉरी अल्किल हॅलाइड मधला जो आर आहे तोच काय अमाइन्स मधला आर आहे. प्रायमरी अमाइन्स मधला आर हा इथून डिसाइड झाला, म्हणजे अल्किल हॅलाइडचं नेचर डिपेंड करेल कोणता प्रायमरी अमाइन्स मिळतो. सो potassium salt of thalamide reacts with alkyl halide to gives young alkyl thalamide. Now it reacts with aqueous NaOH or KOH to gives primary amine. बघा, इथं या रिएक्शनचं महत्त्वाचं, या रिएक्शन मध्ये सेकंडरी अमाइन तयार होणार नाही. आणि नेक्स्ट जर समजा तुम्ही इथं अल्किल हॅलाइडच्या ऐवजी, सपोज तुम्ही असं म्हणता की आपण अल्किल हॅलाइडच्या ऐवजी जर समजा हा घेतला, म्हणजे हा अल्किल हॅलाइड आहे, हा कोण आहे, हा हॅलोअरीन आहे. तर हॅलोअरीन ही रिएक्शन दाखवत नाही, कारण हॅलोअरीन मधला हा जो बॉन्ड आहे हा लवकर ब्रेक होत नाही. म्हणजे हॅलोअरीन नाही घेणार याचाच अर्थ काय, हॅलोअरीन नाही घेतला तर इथं एरोमॅटिक अमाइन्स तयार होणार नाही. सो यू आर नॉट टेकिंग हिअर अरिल हॅलाइड्स ड्यू टू विच देयर इज नॉट फॉर्मेशन ऑफ एनी एरोमॅटिक अमाइन, म्हणजे प्रायमरी अमाइन इथं किंवा ॲनिलीन सारखा कोणताही अमाइन इथं तयार होत नाही. सो सिंपल आहे, इट इज द सिंपल रिएक्शन टू फॉर्मेशन ऑफ 1 डिग्री अमाइन. इट इज सिंपल रिएक्शन. चला एक एक्झाम्पल घेऊ आपण. येतं झालं एक्झाम्पल घेऊ बघा, पुन्हा एक एक्झाम्पल घेऊन रिएक्शन सांगतो. हे जनरल रिएक्शन्स आहे. ओके, चला एक्झाम्पल सेम रिएक्शन्स. We are taking thalamide CO NH. हा कोण आहे, हा थॅलिमाइड आहे ना. थॅलिमाइड रिएक्ट्स विथ कोणासोबत रिएक्ट करावं लागेल आला असं की, नाव रिएक्ट्स विथ KOH. इट रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड. काय निघून जाणार, हा OH आणि हा H, काय निघाला H2O. आपल्याला काय मिळेल, सेम CO बघा, CO N आणि N ला कोण अटॅच होता, H पण H निघून गेला, याला कोण अटॅच होईल K, K. हा कोण आहे, इट इज पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. हा थॅलिमाइड आहे, हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड आहे. नाव इट रिएक्ट्स विथ वन ऑफ द अल्किल हॅलाइड. याला एखाद्या अल्किल हॅलाइड सोबत तुम्हाला रिएक्ट करायचं आहे. कोणता अल्किल हॅलाइड घेणार आपण घेऊ CH3 CH2Cl. बघा, तुम्ही घेतला CH3 CH2Cl, दॅट इज इथिल क्लोराइड. काय होईल, जसा तुम्ही इथिल क्लोराइड एक अल्किल हॅलाइड जसा तसा काय निघून जाईल,
पोटॅशियम आणि हॅलोजन निघून जाईल, दॅट इज क्लोरीन. आपल्याला निघून गेला कोण? KCl. आपल्याला काय मिळेल बघा, आपल्याला मिळतो सेम हा ऍज इट इज. इथं CO पण सेम, यांना काही फरक पडत नाही. जो बाकीचा जो पोर्शन असतो तो ऍज इट इज N. बघा या N ला कोण अटॅच होईल आता? CH2CH3. हा कोण आहे? हा आहे N इथिल. N ला कोण अटॅच झाला? इथिल. इकडला कोण आहे? थॅलिमाइड. आपण जो म्हटला होता N अल्किल थॅलिमाइड, ते इथं कोण आहे? N इथिल ग्रुप अटॅच झाला. सो N इथिल थॅलिमाइड. नाउ इट रिएक्ट्स विथ NaOH. याला NaOH सोबत रिएक्ट करा. 2 मॉलिक्यूल लागतील. टॉइस NaOH. दॅट इज ॲक्वियस. ओके, ॲक्वियस NaOH आहे. काय होईल बघा बरं, पुन्हा इथं काय रिएक्शन्स होईल, कोणत्या पद्धतीला होईल बघा. NaOH इथं बघा NaOH समजण्यासाठी या फॉर्मॅट मध्ये देत आहे. लक्ष द्या. काय निघून जाईल? निघून जातो हा. बघा काय निघाला? CH3CH2 N आणि H आणि इकडला H म्हणजे काय? CH3CH2 NH2 निघून गेला. बघा काय मिळालं? CH3 CH2 आणि कोण? NH2. हा कोण आहे? हा आहे इथिल अमाइन किंवा इथॅना अमाइन. प्लस काय? प्लस मिळाला तुम्हाला CO. बघा हा ऍज इट इज. इथं कोण अटॅच झाला? ONA. आणि बॉटम साइडला कोण अटॅच झाला? ONA. हा कोण आहे? हा सोडियम थॅलेट आहे. ओके, किंवा सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड म्हणू शकता तुम्ही. पण आपल्याला मेन हा मिळाला. हा कोण आहे? दॅट इज प्रायमरी अमाइन, 1 डिग्री अमाइन. बघा सिंपल रिएक्शन्स आहे. गॅब्रियल थॅलिमाइड रिएक्शन्स अशी विचारल्या जाते की एक्सप्लेन गॅब्रियल थॅलिमाइड रिएक्शन. एक्सप्लेन म्हणजे काय? तुम्हाला सांगावं लागतं की गॅब्रियल थॅलिमाइड रिएक्शन्स मध्ये काय होते. तर काय सांगतं? इन केस ऑफ गॅब्रियल थॅलिमाइड रिएक्शन्स ते जनरली किंवा एक रिएक्शन घेऊन सांगू शकता. व्हेन थॅलिमाइड reacts with alcoholic KOH 2 gives potassium salt of thalidomide. It reacts with ethyl chloride 2 gives N ethyl thalidomide, which reacts with aqueous NaOH 2 gives ethylamine. That is 1 degree amine. या रिएक्शन्स मध्ये काय महत्वाचं आहे बघा. It is important reaction to formation of 1 डिग्री अमाइन. बघा हे फक्त 1 डिग्री अमाइन प्रिपेअर करण्यासाठी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. नेक्स्ट काय सांगू शकता? हियर सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन. कॅन नॉट बी फॉर्म. इथं कोण तयार होणार नाही? इथं सेकंडरी आणि टर्शरी अमाइन तयार होत नाहीत. नेक्स्ट हियर aromatic 1 degree amine also not formed. काय म्हणतो? हियर aromatic primary amine also not formed. याचं मिनिंग काय आहे की या ठिकाणी aromatic जो अमाइन आहे प्रायमरी अमाइन, आता कोण? ॲनिलीन. दॅट इज ॲनिलीन पण इथं तयार होणार नाही. कारण ॲनिलीन तयार करण्यासाठी इथं कोण घ्यावं लागेल? तुम्हाला एखादा अरिल हॅलाइड द्यावा लागेल आणि अरिल हॅलाइडचा बॉन्ड लवकर तुटत नाही किंवा तो जनरली या रिएक्शन्स मध्ये भाग घेत नाही किंवा न्यूक्लियोफिलिक ज्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणतो आपण, त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सारख्या रिएक्शन्स मध्ये तो भाग घेत नाही. सो इथं कोण तयार होत नाही? इथं प्रायमरी जे आहेत अरोमॅटिक अमाइन्स तयार होत नाहीत. बाकीचे जे अमाइन्स आहेत ते तयार होतात. सो सिंपल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. इट इज इम्पॉर्टंट रिएक्शन. सेकंडरी टर्शरी तयार होणार नाही आणि अरोमॅटिक पण तयार होणार नाही. सो इट इज द गॅब्रियल थॅलिमाइड रिएक्शन. तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन रिएक्शन्स करू शकता. ओके, कसं? आणखी एखादी रिएक्शन्स मध्ये काय करू शकता तुम्ही? जर एखादी रिएक्शन्स पाहिली तर तुम्हाला चेंज कुठं करावं लागेल? फक्त इथं बघा, इथपर्यंत तर रिएक्शन सेम असेल. सपोज मी जर इथं फॉर एक्झाम्पल ही रिएक्शन तुम्हाला समजली असेल. सपोज मी इथं पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड तयार केलं आणि याच्याऐवजी जर सपोज मी इथं हा वापरला CH3 CH2 CH2 आणि कोण? Br. हा पण एक अल्किल हॅलाइड आहे. काय आहे? प्रोपिल ब्रोमाइड. काय होईल बघा बरं? प्रोपिल ब्रोमाइड म्हणजे काय होईल? ऍक्च्युली काय निघून जाईल आता? बस अल्किल हॅलाइड चेंज करायचंय. K आणि काय निघून गेला? Br. काय मिळेल आपल्याला? बघा प्रोडक्ट मिळेल
CO CO सेम. इथं काय N. आता N इथं K. बघा ही रिएक्शन इकडली इथिल क्लोराईडची वेगळी. ही कोणाची आता प्रोपिल ब्रोमाइड. याच्याऐवजी तुम्ही हा वापरू शकता. एवढी रिएक्शन सेम असेल. आता प्रोपिल ब्रोमाइड आहे, Br निघून गेला. इथं कोण अटॅच होईल? CH2 CH2 CH3. हा कोण? हा आहे N प्रोपिल. माहिती आपल्याला कोण? थॅलिमाइड. चला नाव इट रिॲक्ट्स विथ पुन्हा कोण? सेमच ना, सेम रिएक्शन्स होईल. आता कोणाची रिएक्शन्स करा? NaOH. ॲक्वियस NaOH ची रिएक्शन्स करा. कशी राहील ॲक्वियस NaOH ची रिएक्शन्स? आहे का या पद्धतीने NOH. इथं पण काय NaOH. काय निघून जाईल? बघा निघून जातो का? सेम. काय निघाला पुन्हा? किंवा आपल्याला काय प्रोडक्ट मिळाला? CH3 CH2 CH2 M H आणि H. दॅट इज CH3 CH2 CH2 आणि कोण? NH2. हा कोण आहे? हा आहे N प्रोपिल अमाइन. सो व्हेरी सिंपल वन. म्हणजे हे बघा इथं पण काय होऊन राहिलं तुम्हाला? जर सपोज तुम्ही इथं इथिल क्लोराईडच्या ऐवजी कोण घेतला? प्रोपिल ब्रोमाइड किंवा प्रोपिल ग्रुप घेतला तर इथं कोण मिळेल? प्रोपिल अमाइन मिळेल. सो इट इज द फॅक्ट. म्हणजे हा जो अल्किल हॅलाइड आहे इथचा किंवा हा जो अल्किल हॅलाइड आहे हा का डिसाइड करते तयार होणारा प्रायमरी अमाइन्स कोणता? सो इट इज व्हेरी सिंपल वन. इट इज ऑल अबाउट गॅब्रिएल थॅलिमाइड रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन आहे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. बघा नेक्स्ट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन. दॅट इज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन इम्पॉर्टंट आहे. बरं हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशनलाच काय म्हणतात? और रिअरेंजमेंट रिएक्शन. बघा यालाच काय म्हणतात? रिअरेंजमेंट रिएक्शन्स पण म्हणतात. म्हणजे तुम्ही याला म्हणतात हॉफमन ब्रोमाइड रिअरेंजमेंट रिएक्शन. व्हाय इट इज रिअरेंजमेंट हे तुम्हाला मेकॅनिझम मध्ये समजेल. मी सांगेलच तुम्हाला इथं कोणतं नेमकं रिअरेंजमेंट होते. इथं हॉफमन काय आहे? हॉफमन हे सायंटिस्टचं नाव आहे. ब्रोमामाइड म्हणजे काय? ब्रोमीन आणि अमाइड. बघा याच्या अगोदर आपण गॅब्रिएल थॅलिमाइड पाहिलं, तिथं थॅलिमाइड कंपाऊंड घेतला होता. इथं काय आहे? हॉफमन ब्रोमामाइड म्हणजे काय? ब्रोमामाइड म्हणजे ब्रोमीन आणि अमाइड नावाचा कंपाऊंड इथं घेतला जातो, म्हणून याला काय म्हणतात? ब्रोमामाइड. डिग्रेडेशन म्हणजे काय? विघटन होणे, तुटणे. ओके याचा अर्थ काय झाला? या रिएक्शन्स मध्ये याचं जे नाव आहे, या रिएक्शनचं जे लिहून दिलेलं नाव आहे याच्याच मध्ये सर्व मिनिंग आहे. हॉफमन सायंटिस्टचं नाव ब्रोमामाइड, ब्रोमीन आणि अमाइड घ्यावं लागेल. आणि डिग्रेडेशन म्हणजे त्याचं विघटन होते. म्हणजे या रिएक्शन मध्ये ब्रोमामाइडचं डिग्रेडेशन होणार आहे. आणि हे कोणी सांगितलं? हॉफमननी. सो इट इज कॉल्ड हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड रिअरेंजमेंट रिएक्शन. यामध्ये रिअरेंजमेंट होते, महत्वाचं आहे. नंतर काय बघा, और दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेप डाउन रिएक्शन. बघा दिस रिएक्शन इज स्टेप डाउन रिएक्शन. आता व्हॉट डू मीन बाय स्टेप डाउन रिएक्शन? स्टेप डाउनचं मिनिंग काय असते बघा आपल्याला माहिती आहे. स्टेप डाउन म्हणजे काय? प्रोडक्ट हॅव्हिंग one carbon is less than reactant. ऍक्च्युअली इथं एक कार्बन आहे. म्हणजे ऍक्च्युअली स्टेप डाऊनचं मिनिंग काय असते? किंवा प्रोडक्ट मध्ये एक किंवा दोन कार्बन कमी आहे. मी इथं एक कार्बन कमी असते म्हणून इथं डायरेक्ट लिहून दिलो हॉफमन मध्ये. पण ऍक्च्युअली स्टेप डाऊनचं मिनिंग काय? किंवा प्रोडक्ट जो असेल त्याच्यामध्ये एक कार्बन किंवा दोन कार्बन किंवा कार्बन कमी असतात कोणापेक्षा? रिएक्टंट पेक्षा. त्याला काय म्हणतात? स्टेप डाऊन रिएक्शन. बघा याच्या अगोदर आपण अल्किल सायनाइडची रिएक्शन केली होती, ते स्टेप अप रिएक्शन होती. एक कार्बन वाढायचा. ही महत्वाची रिएक्शन आहे, एक कार्बन कमी करणे. म्हणून याला काय म्हणतात? स्टेप डाऊन रिएक्शन. प्रोडक्ट हॅव्हिंग वन कार्बन ॲटम इज लेस दॅन रिएक्टंट. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला ब्रोमामाइड शिकण्याच्या अगोदर माहिती पाहिजे. काय? हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन, रिअरेंजमेंट ऑफ रिएक्शन्स,
इट इज स्टेप डाऊन रिएक्शन. स्टेप डाऊन म्हणजे का, प्रोडक्ट हॅव्हिंग वन कार्बन इज लेस दॅन रिएक्टंट. जो तुम्ही रिएक्टंट घेसाल त्याच्यापेक्षा प्रोडक्ट मध्ये एक कार्बन कमी येईल. कसा येईल तर बघा, रिएक्शन फॉर जनरल कसं बघा. सो यू आर टू टेकिंग अमाइड आर CO NH2. हा कोण आहे, हा अमाइड आहे, जनरल आहे. नाव अमाइड. नाव इट रिॲक्ट्स विथ, आता आपल्याला काय करावं लागेल, इथं कोण कोण वापरावं लागेल, ब्रोमामाइड. नाव यू आर टू टेकिंग ब्रोमीन. ओके, हा ब्रोमीन आहे. नाव दिस रिएक्शन टेक्स प्लेस. आता बघा, अमाइन ब्रोमीन हे दोन्ही झाले, अमाइड अँड ब्रोमीन, सो इट इज कॉल्ड एज ब्रोमामाइड. ओके, नाव हिअर ऑल्सो युज्ड NaOH और KOH. तुम्ही काय यूज करू शकता, NaOH किंवा तुम्ही KOH वापरू शकता. NaOH वापरा किंवा KOH वापरा. आपण वापरणार NaOH. किती, 4. तर हा 4 न लिहिता मी या फॉर्मॅट मध्ये लिहून देतो समजण्यासाठी. टॉईस NaOH प्लस टॉईस NaOH. ऍक्च्युली 4 आहे बरं, 4 NaOH न घेता आपण असा घेतला. चला, हा कोण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. सो सोडियम हायड्रॉक्साईड नेहमी लक्षात ठेवायचं, इट इज स्टेप डाऊन रिएक्शन. म्हणजे प्रोडक्ट मध्ये एक कार्बन कमी असेल, एक कार्बन कमी असेल तर तुम्हाला डायरेक्टली एक लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला असा ब्रोमीन आणि NaOH दिसला त्या ठिकाणी अमाइड मधून कोण काढून टाकायचा, CO काढून टाकायचा. बघा, हा जो CO आहे ना, हा इथून काढून टाकायचा आणि आपल्याला मिळणारा अमाइन्स मिळतो. म्हणजे कोण, RNS2. हा कोण आहे, अमाइन, दॅट इज 1 डिग्री अमाइन मिळाला. म्हणजे CO निघाला. म्हणजे बघा ना, इथं जर समजा नंबर ऑफ कार्बन 3 असतील, नंबर ऑफ कार्बन 3 असतील, तिथं 2च सापडणार. का बरं, एक कार्बन निघाला. बघा, अमाइड मध्ये किती कार्बन होते, सपोज जास्त, CO निघाल्यामुळे एक कार्बन कमी येईल अमाइन्स मध्ये. ठीक आहे, तिथं आपण मेन रिएक्शन मध्ये पाहणार. प्लस काय मिळेल बघा, आता CO तर निघाला, पण कसा निघेल, कोणासोबत निघेल तो नंतर सांगतो. बघा आता, टॉईस Br टॉईस Na काय निघाला, कारण बघा ना, मेटल हॅव्हिंग मोर अफिनिटी विथ हॅलोजन. सो टॉईस NaBr. बघा, टॉईस NaBr. राहिला काय आता, Na2. बघा आता इथं महत्वाचं आहे, Na2O काय निघून जातो बघा, Na2 2 Na, सो Na2 CO हा CO आहे आणि आणखी 2 ऑक्सिजन हे, म्हणजेच काय, इथं Na2O2 आहे, 2 Na 2 ऑक्सिजन. सो Na2O2 आणि CO काय तयार केलं सांगा बरं, हा निघून गेला. म्हणजे आपल्याला मिळेल Na2CO आणि हा O म्हणजे Na2CO3 निघाला. Na2CO3 हा CO कोणासोबत निघून गेला, इकडे Na. सो Na2 हा O म्हणजे हे 2 ऑक्सिजन बघा इथं. सो Na2O2 आणि CO, Na2CO3 निघून गेला. राहिला काय आता बघा, बघा 2 हायड्रोजन राहिले, 2 हायड्रोजन राहिले, कारण यातला NaO निघाला, यश तसाच आहे. 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन आणखी 2 ऑक्सिजन हे, म्हणजेच काय राहिले, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन, दॅट इज twice H2. So it is simple reactions. Actual मध्ये या रिएक्शन्स मध्ये काय होते, when amide reacts with bromine in presence of aqueous NaOH or KOH2 gives respective amine, that is 1 degree amine. But keep in mind, 1 degree amine having 1 carbon is less than product having 1 carbon is less than reactant. That is amide पेक्षा amine मध्ये एक कार्बन कसा असतो, कमी असतो. ठीक आहे, ऍक्च्युअली कसं होते हे, ऍक्च्युअल मध्ये कसं होते, ही रिएक्शन ओरिजिनली कशी होते, तर मी तुम्हाला विथ मेकॅनिझम सांगतो. पण ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की हे आहे हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. ऍक्च्युअली कसं होते आपण पाहणार. बघा, मेकॅनिझम सहित बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 बघा, CH2 किंवा सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण, CH3 CO NH2. हा कोण आहे, हा आहे 2 कार्बन आहे. सो इथेन चा रिप्लेस बाय अमाइड. सो इट इज इथॅनामाइड किंवा तुम्ही याला ऍसेटामाइड पण म्हणू शकता. हे आहे इथॅनामाइड, अमाइड आहे. अमाइड मध्ये किती कार्बन दिसतात तुम्हाला, 2 कार्बनचा अमाइड आहे. नाव इट रिॲक्ट्स विथ सेम प्रकार. Now it reacts with bromine and NaOH. किती NaOH वापरावं लागतील आपल्याला, 4. आपण असे लिहिणार NaOH प्लस twice NaOH. It is sodium hydroxide.
काय होईल बघा, सिंपल आहे हा. निघून काय जाईल, सर्वात पहिले तर तुम्ही हे लक्षात ठेवा की असा जर तुम्हाला कुठं अमाइड दिसला तर या अमाइड मध्ये तुम्हाला ब्रोमीन आणि सोडियम हायड्रॉक्साईड जर कुठे ॲरोवर दिसत असतील तर पहिले कोण निघून जाईल, CO निघून गेला. CO निघून जाणे म्हणजे आपल्याला डायरेक्ट काय मिळेल, CH3NH2. बघा CH3NH2 हा कोण आहे, हा मिथिलामाइन. इट इज मिथिलामाइन. आता मिथिलामाइन तर किती कार्बन आहेत बघा बरं, इथं एकच कार्बन आहे. इथं किती कार्बन होते, 2 कार्बन. अमाइड मध्ये 2 कार्बन, पण याच्यापासून मिळणाऱ्या अमाइन्स मध्ये किती कार्बन, एकच कार्बन. सो प्रोडक्ट हॅव्हिंग 1 कार्बन ॲटम इज लेस दॅन रिएक्टेड, हे प्रूव्ह झालेलं आहे. प्लस निघून काय गेलं बघा, आता आपल्याला माहितीच आहे इथं निघून कोण कोण जाणार, हा Na, ट्वाइस Na, ट्वाइस Br. ऍक्च्युली हॅलोजन्स हॅव्हिंग मोर अफिनिटी विथ ब्रोमीन, सॉरी हॅलोजन हॅव्हिंग मोर अफिनिटी विथ मेटल. काय निघून गेलं, ट्वाइस NaBr प्लस आता कोण निघून जाईल, हे बघा इथं Na2O, हा म्हणजे बघा 2 Na 2 ऑक्सिजन आणि हा CO, हा पूर्ण काय निघून गेला, Na2CO आणि हे 2 ऑक्सिजन म्हणजे Na2CO3 प्लस काय सोडियम कार्बोनेट निघून गेला. प्लस कोण राहिला आता बघा, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन हे 2 हायड्रोजन, 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन, ट्वाइस H2. पण आपल्याला याच्यापेक्षा महत्वाचा कोण आहे की प्रोडक्ट मध्ये 2 कार्बन होते, इथं किती आहे, एकच कार्बन आहे. तुम्ही ही रिएक्शन्स और पण लिहू शकता, डायरेक्ट कशी लिहिसाल बघा, CH3CONH2. नाव ॲरोवर तुम्हाला काय दिलं जाते, फक्त ॲरोवर असं असते Br2NaOH किंवा KOH असेल. हे बघा महत्वाचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला अमाइड दिसला आणि ॲरोवर Br2NaOH दिसला, फक्त Br2NaOH बाकी काही देत नाही, ते Br2NaOH समजून चालायचे. याच्यातला कोण निघून जाईल, CO. आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल, दॅट इज मिथिल अमाइड. सिंपल रिएक्शन, एवढं लिहिण्याची पण गरज नाही. सो व्हेरी सिंपल वन. व्हेन व्हॉट्स हॅपन हियर, व्हेन इथेनॉलामाइड रिएक्ट्स विथ ब्रोमीन and NaOH to gives methylamine. Product having 1 carbon atom is less than reactant, so it is called as step down reaction. लक्षात ठेवा, it is step down reaction. सिंपल आहे, बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही असं पण लिहू शकता, पण आपल्याला याचं मेकॅनिझम पाहायचं मग खरंच ऍक्च्युअल मध्ये कसं हे होते, तर आपण मेकॅनिझम पाहूया रिएक्शन. बघा मेकॅनिझम साठी काय करतो, ही रिएक्शन काढून टाकतो. बघा मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे. बघा मेकॅनिझम कसं होते पहा या रिएक्शन. आपल्याला सर्वात पहिले काय घ्यावं लागेल, अमाइड आणि ब्रोमीन आपल्याकडे आहे, तर आपण पहिले काय घेणार, अमाइड घेऊ. बघा रिएक्शन्स कशी होते, अमाइड आपल्याकडे कोण कोण आहे बघा, अमाइड ब्रोमीन अँड NaOH आपण यूज केलेला आहे. त्याच्यापैकी आपण पहिले अमाइड घेऊ, CH3CON H and H. हा कोण आहे, हा इथेनॉलामाइड आहे. बघा मेकॅनिझम खूप मोठं आहे, करेक्टली लक्षात ठेवा. सो इथेनॉलामाइड. आता या इथेनॉलामाइडचे हे जे हायड्रोजन आहेत, नायट्रोजनवरचे जे हायड्रोजन आहे, इट इज ऍसिडिक हायड्रोजन. वाय ऍसिडिक हायड्रोजन, नायट्रोजनवरचे हे जे हायड्रोजन आहे ते ऍसिडिक म्हणून ऍक्ट होऊ शकतात, कारण हायड्रोजन निघून जाणे, H प्लस म्हणून जर हा निघून जात असेल तर नायट्रोजनवर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. आणि नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज येणे म्हणजे काय, नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला याचा अर्थ काय होईल की हा निगेटिव्ह चार्ज कशामध्ये भाग घेऊ शकतो, रिझोनन्स मध्ये. बघा सो हा ऍसिडिक हायड्रोजन आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, फर्स्टली वी हॅव टू टेकिंग NaOH. कोणासोबत रिॲक्ट करायला ना, NaOH काय, हा बेस आहे. बेस म्हणजे आपल्याला कोण यूज होईल, OH निगेटिव्ह. बघा NaOH म्हणजे काय देईल, OH निगेटिव्ह. काय करेल हा, NaOH गेले म्हणजे OH निगेटिव्ह गेले. सिंपल आहे, हा OH निगेटिव्ह काय करेल, या हायड्रोजनवर अटॅक करेल. म्हणजे हा काय म्हणून घेऊन गेल, OH निगेटिव्ह, हा H पॉझिटिव्ह, म्हणजे काय निघून गेला, -H2O. आपल्याला काय मिळेल, CH3CO. बघा इथं कोण, N ला कोण अटॅच आहे, फक्त H. पण याच्यावर कोणता चार्ज आला, हियर निगेटिव्ह चार्ज. ओके, नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला, का बरं, तर हा H ॲज अ H प्लस म्हणून कोण घेऊन गेला, बेस घेऊन गेला. सो यू हॅव टू गेटिंग वन ऑफ द इंटरमिजिएट इन विच नायट्रोजन कॅरिंग निगेटिव्ह चार्ज. आता जशी ही स्पेसिस मिळते ना, तसं तुम्हाला याच्यात कोण ऍड करायचंय, कोण राहिला, ब्रोमीन. तुम्ही कोण यूज केला, अमाइड ऍड NaOH. राहिला कोण, ब्रोमीन. तुम्ही आता ब्रोमीनला ऍड करा. नाउ यू हॅव टू ऍडेड ब्रोमीन. बघा
इथं गडबड आहे. का बरं? हा जो ब्रोमीन आहे ना, हा नेहमी तुम्ही 1 मोलच घ्यायचा. या रिएक्शन्स मध्ये एक स्पेसिफिक कंडिशन असते की ब्रोमीन नेहमी किती मोल घ्यायचा? 1 मोलच घ्यायचा. या 1 मोलच्या ऐवजी किंवा हा एकच घ्यायचा आहे मॉलिक्युल, याच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही. इफ यू आर टू टेकिंग द एक्सेस ब्रोमीन, द रिएक्शन बिकम डिफरंट. लक्षात ठेवा. म्हणून हा नेहमी स्पेसिफिक घ्यायचा. कसा घ्यायचा मी सांगतोच तुम्हाला. आपण घेतला ब्रोमीन. आता काय होते लक्षात ठेवा, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, इथं ब्रोमीन आहे. या निगेटिव्हच्या प्रेझेन्स मध्ये काय होते, याच्यामध्ये कोणतं फ्युजन होते? हेटेरोलिटिक फ्युजन. हेटेरोलिटिक म्हणजे काय? हा अनइक्वल ब्रेकिंग होईल. अनइक्वल ब्रेकिंग म्हणजे काय? याच्यावरील पॉझिटिव्ह, याच्यावर काय निगेटिव्ह, म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स कोण उडून घेईल? हा ब्रोमीन. ब्रेक होईल तो बॉन्ड, पण इलेक्ट्रॉन्स कोणाकडे शिफ्ट होतील? या ब्रोमीनकडे. आता या ब्रोमीनवर चार्ज कोणता असेल? पॉझिटिव्ह. म्हणून हा इलेक्ट्रॉन्स काय करतो? हा निगेटिव्ह चार्ज काय करते? या ब्रोमीनवर अटॅक करते. कोण निघून गेला? Br निगेटिव्ह. आता हा Br निगेटिव्ह इथून निघून गेला, मायनस Br निगेटिव्ह. आपल्याला कोण मिळाला? CH3 CO. इथं काय? N. कोण अटॅच झाला बघा? Br आणि कोण? H. हे मिळाले तुम्हाला स्पेसिस, वन ऑफ द स्पेसिस. ओके. हा आहे तुम्हाला मिळाला इंटरमिजिएट. पुन्हा ऍक्च्युअल मध्ये इथं काय झाला? Br निगेटिव्ह निघून गेला. आता तुम्हाला माहिती आहे ना, रिएक्शन मध्ये आणखी कोण आहे? हा Na चा बघा ना, इथं फक्त OH यूज केला. Na पॉझिटिव्ह आणखी रिएक्शन मिक्सचर मध्ये आहे, NaBr तयार होते. ओके. चला हा बघा, CH3CO N BrH. नाव इट रिएक्ट्स विथ, याला फर्दर काय करा? नाव इट फर्दर रिएक्ट्स विथ NaOH. याला पुन्हा NaOH सोबत रिएक्ट करा. फक्त NaOH म्हणजे हा काय देतो? OH निगेटिव्ह देतो, माहिती आहे तुम्हाला. याला पुन्हा NaOH सोबत रिएक्ट करा. NaOH म्हणजे बेस आहे. काय करेल हा पुन्हा OH निगेटिव्ह या हायड्रोजनला घेऊन घेईल बघा, आणि काय म्हणून निघून जाईल? आज H2O निघून जाईल. आपल्याला काय मिळेल? CH3 CO. हा इथं काय होईल बघा? N चा हायड्रोजन निघून गेला. याला कोण जॉईन झाला? Br. याच्यावर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. मी का बरं म्हटलं होतं की तुम्हाला एकच ब्रोमीनचा मॉलिक्यूल घ्या? कारण जर तुम्ही ब्रोमीनचा आणखी मॉलिक्यूल घेतला असता, एक्स्ट्रा ब्रोमीन किंवा एक्सेस ब्रोमीन घेतलं असतं, इथं काय झालं असतं माहिती का? पुन्हा ब्रोमिनेशन झालं असतं. लक्षात ठेवा. आणि याने या नायट्रोजनने या ब्रोमीनवर अटॅच केला असता, म्हणजे इथं 2 ब्रोमीन अटॅच झाले असते. पण नेहमी लक्षात ठेवायचं, हा स्पेसिफिक घ्यायचा. कोण? ब्रोमीन. ब्रोमीन स्पेसिफिक आहे, म्हणून इथं पुढे रिएक्शन्स होणार नाही. मग आता काय रिएक्शन्स होते इथं बघा. इथं आता बघा महत्वाच्या स्टेप्स आहेत. आता याच्या समोरची जी रिएक्शन आहे, इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. स्लो स्टेप आहे ही, पण ही इम्पॉर्टंट आहे. काय होईल बघा बरं. सर्वात पहिले बघा काय होते. हा नायट्रोजन जो आहे ना, याचे जे निगेटिव्ह चार्ज आहे इथं देईल. इथं कोणता डबल बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड. डबल बॉन्डचा हा इथं शिफ्ट होईल. दॅट इज रिझोनन्स स्ट्रक्चर तयार होईल. रिझोनन्स आहे म्हणून याला असं लिहून देतो, म्हणजे हे स्ट्रक्चर चालूच राहील. आपल्याला काय मिळेल? रिझोनन्स आहे CH3CO. तर डबल बॉन्ड करून इनटू सिंगल बॉन्ड. इथं कोणता चार्ज? निगेटिव्ह. इथं डबल बॉन्ड NBr. आता बघा इकडे हे चालूच राहील. हे रिझोनन्स स्ट्रक्चर आहे. पुन्हा हा निगेटिव्ह आहे इकडे. पण मी काय म्हणत आहे की ऍक्च्युअल मध्ये हे चालू राहण्यापेक्षा इथं फायदा नाहीये. जसा हा ऑक्सिजन इथं पुन्हा इलेक्ट्रॉन्स देईल, तसं काय होते बघा. ऑक्सिजनने स्वतःचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथं दिल्यानंतर इथं कार्बनला डिफिकल्टी तयार होते, कारण कार्बनचा बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड 4, हा एक काय 5. गडबड झाली. 5 इलेक्ट्रॉन्स झाल्याबरोबर काय होते, हा कोणाला काढून टाकतो? इथून हा या CH3 ला काढून टाकतो. लिव्हिंग ग्रुप CH3 निघून जातो. म्हणजे तिथंच राहतो तो. म्हणजे काय निघून गेला बघा बरं. मायनस CH3 निगेटिव्ह निघून गेला. आपल्याला काय मिळालं? ऍक्च्युअली ही जी आहे ही स्लो स्टेप असते. इट इज स्लो स्टेप. आणि जे स्लो असते तेच काय असते? रेट डिटरमाइनिंग स्टेप. ही स्लो स्टेप आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. का बरं स्लो? तर लवकर हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होणार नाही ना, म्हणून स्लो होते ती. ऍक्च्युअली काय भेटेल तुम्हाला बघा. इथं मिळाला, इथं काय तयार झाला बघा. ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन. ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन. इथं डबल बॉन्ड नायट्रोजन. आणि याला कोण अटॅच आहे? Br. आणखी कोण निघून गेलेला आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. वाटलंच तर हे असं लिहून देतो. हे स्लो स्टेप आहे. यालाच काय म्हणतात? रेट डिटरमाइनिंग स्टेप. प्लस काय निघून गेला बघा बरं. प्लस आहे कोण? CH3 निगेटिव्ह आहे निघून गेलेला. लगेच काय होते बघा. इथं कंडिशन सांगतो ना. हा CH3 निघून गेला कार्बन जोडून. ऍक्च्युअली रिअरेंजमेंट रिएक्शन आहे, पण इथं मी तुम्हाला सांगतोय बघा. लगेच कोण निघून गेला? इथून CH3 निघून गेला. हा आपल्याला मिळाला इंटरमिजिएट. आता बघा या नायट्रोजन. या नायट्रोजनला कोण अटॅच आहे? ब्रोमीन अटॅच आहे बघा.
या नायट्रोजनला कोण अटॅच आहे इथं ब्रोमीन. आणि ब्रोमीन आहे ना हा बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे. हा ब्रोमीन कोण्या तयारीत असतो माहिती आहे का, मला कोणी इलेक्ट्रॉन्स देतो का आणि मी निघून जातो का, तर हा काय करतो लगेच याच्यावरचे हे इलेक्ट्रॉन्स ओढून घेण्याच्या तयारीत असतो. बिकॉज ब्रोमीन निगेटिव्ह इज द बेस्ट लिव्हिंग ग्रुप. मग हा ब्रोमीन हे इलेक्ट्रॉन्स घेऊन पडण्याच्या तिथं तयारीत असतो. हा पळून जातो इलेक्ट्रॉन्स घेऊन, पण हा इलेक्ट्रॉन्स घेऊन जसा पळून जातो तसा या नायट्रोजनवर चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन्स तो कोण घेऊन गेला ब्रोमीन. म्हणून काय होते हा CH3 निगेटिव्ह काय करतो या नायट्रोजनवर अटॅक करते. आपल्याला काय मिळेल बघा बरं, कोण निघून गेला Br निगेटिव्ह. आपल्याला कोण मिळाला बघा ऑक्सिजन डबल बॉन्ड कोण आहे बघा. थोडंसं काय करू चालेल बघा, ही स्टेप आहे ना फक्त अशी लिहून देतो. आता मेकॅनिझम मोठं असल्यामुळे थोडंसं इथं आपण चेंज करू, बाकी सेमच आहे. म्हणजे इथं एक प्रोडक्ट लिहून देतो मग अशी रिएक्शन लिहू बघा. काय मिळेल आपल्याला O डबल बॉन्ड C डबल बॉन्ड N आणि N ला कोण अटॅच झाला ना, N ला कोण अटॅच झाला CH3. ओके हे वेगळं आहे. चल हा मिळाला तुम्हाला प्रोडक्ट. हे महत्वाचं आहे बघा. ऍक्च्युअल मध्ये इथं कोण निघून गेला, इथं Br निगेटिव्ह निघून गेला. हा Br निगेटिव्ह पुन्हा काय होईल इकडे जे NaOH आहेत रिएक्शन्स मध्ये त्यांच्यासोबत NaBr तयार करून घे. झालं काय बघा बरं, इथं रिअरेंजमेंट झाली. ही जी होल प्रोसेस आहे ना या होल प्रोसेसला काय म्हणतात रिअरेंजमेंट. वाय इट इज कॉल्ड एज रिअरेंजमेंट प्रोसेस. पूर्ण ही जी रिएक्शन्स आहे ना इथून हे ऍक्च्युली रिअरेंजमेंट आहे. तुम्ही एका स्टेप मध्ये पण दाखवू शकले असते. कसं दाखवू शकलो असतो माहिती आहे का मी, इकडे बघा CH3 ही स्टेप, C इथं कोण आहे O निगेटिव्ह, इथं डबल बॉन्ड N आणि इथं कोण आहे Br. आपण असं दाखवू शकलो असतो. ते बघा हा इथं आला, हा इथं आला तर हा या कार्बनची व्हॅलन्सी जास्त झाली म्हणून हा इथून निगेटिव्ह CH3 निघून गेला. कोणाला अटॅक केला N वर, इथून कोणाला हाकलून दिलं Br ला. काय भेटला हा प्रोडक्ट. सो इट इज रिअरेंजमेंट रिएक्शन. हा जो CH3 आहे ना या कार्बनहून निघाला आणि कोणावर अटॅच झाला, नायट्रोजनवर अटॅच झालेला आहे. ओके सो इट इज व्हेरी सिम्पल. तुम्ही म्हणसाल का झाला तर थोडंसं स्पेसिफिक सांगतो बघा. कार्बन डबल बॉन्ड कोण आहे नायट्रोजन, हा याला कोण अटॅच आहे हा Br. इथं कोण अटॅच आहे ऑक्सिजन निगेटिव्ह, इथं कोण अटॅच आहे CH3. बघा ऍक्च्युअल मध्ये काय होते हा Br आणि हा CH3 हा जो ग्रुप आहे ना हे एकमेकाला अँटी बॉन्डिंग असतात. अँटी बॉन्डिंग म्हणजे काय बरोबर याच्या स्पेसिफिक असतो बघा ना. हा याची ऑर्बिटल काय होते सरळ आहे. हा जसा इथे इलेक्ट्रॉन्स देतो ना तसा इथे डबल बॉन्ड येतो. या कार्बनला थोडंसं घुटमळ होते किंवा कार्बनची जी व्हॅलन्सी आहे ही इन्क्रीज होते. कार्बनवर गडबडते सर्व. 5 व्हॅलन्सी होती 2 2 4 1 5. हा काय करतो या CH3 ला म्हणतो बाबा तो निघून जाता हा CH3 काय करेल कुठेतरी जुगाड टेक्नॉलॉजी करेल. हा कुठेतरी अटॅच होण्याचा प्रयत्न करेल. कसं बघा हा लगेच काय करतो इथे इलेक्ट्रॉन्स देतो आणि याला हाकलून देतो. आपल्याला काय भेटेल बघा बरं CH3 N डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O बघा CH3 N डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O दॅट इज रिअरेंजमेंट. म्हणजे हा CH3 कार्बनहून निघून कोणावर अटॅच झाला नायट्रोजन. सो इट इज रिअरेंजमेंट रिएक्शन. म्हणून याच रिएक्शनला काय म्हणतात रिअरेंजमेंट रिएक्शन म्हणतात. चला ओके इथपर्यंत आलो आपण. आता काय होते पुढे लक्षात ठेवा. इथं आता वॉटर काय होते माहिती का, इथं वॉटरची रिएक्शन करावं लागते. वॉटर इन ऍक्शन हिअर. ओके आता हे वॉटर इथे ऍक्शन मध्ये येते. काय करेल चला वॉटर जोड काय आहे बघा बरं 2 पेर आहे ऑक्सिजनवर. काय करेल इथं काय गडबड आहे हा कार्बन या कार्बनला या साईडने बिचारा ऑक्सिजन ओढतो इलेक्ट्रॉन्स, या साईडने नायट्रोजन ओढते. का बरं मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह. दोघं इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळे कार्बनवर कोणता चार्ज येते पॉझिटिव्ह. लगेच हा ऑक्सिजन काय करते इथं अटॅच करते आणि लगेच इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट होतात नायट्रोजनवर शिफ्ट होतात. काय भेटेल आपल्याला बघा कंडिशन काय आहे बघा O डबल बॉन्ड C या C ला कोण अटॅच झाला थोडंसं असं बघा O डबल बॉन्ड C याला कोण अटॅच आहे या C ला, याला अटॅच झाला ऑक्सिजन दॅट इज हायड्रोजन हायड्रोजन. नेक्स्ट काय होईल आता इथं कोण आहे सिंगल बॉन्ड नायट्रोजन. इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट झाले ठीक आहे. नायट्रोजनवर चार्ज काय आला निगेटिव्ह. इथं काय आहे CH3 ठीक आहे ॲज इट इज. आता ऑक्सिजनने याला इलेक्ट्रॉन्स दिले म्हणून याच्यावर चार्ज कोणता पॉझिटिव्ह. चला पुढे काय होईल लगेच काय होते ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याच्यामुळे इथं ऑक्सिजनची गडबड होईल. ऑक्सिजनवर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो स्वतः त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रॉन्स ओढायचा प्रयत्न करेल. कोणाकडून घेईल या हायड्रोजन जोडून इलेक्ट्रॉन्स घेतो. हायड्रोजन जोडून इलेक्ट्रॉन्स घेतला तर हा H ॲज अ H पॉझिटिव्ह म्हणून निघून जातो. जसा हा H पॉझिटिव्ह म्हणून निघून जातो तसा या नायट्रोजनवर निगेटिव्ह आहे. लगेच या हायड्रोजनला तो घेऊन घेतो. काय मिळेल O
असं लिहून देऊ आता. बघा मोठी रिएक्शन आहे, ओ सी किंवा असंच बघा ओ सी, इथं कोण अटॅच झाला बघा बरं, ओ एच, ओ एच आहे ना, आणखी राहिला कोण एन, एनला कोणी अटॅच झाला एच, आणि कोण सी एच 3. आणि आता फायनली काय होईल, फायनली तुम्हाला समजलं असेल बघा बरं, इथं कोण आहे, हा सी डबल बॉन्ड ओ सी ओ. इथं काय होते, हा कार्बन डायऑक्साईड निघून जाण्याचा प्रयत्न करतो. कसा निघून जाईल कार्बन डायऑक्साईड बघा बरं, इथे लगेच हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स इथं देतो. लगेच काय झालं बघा बरं, जसा हा इथं इलेक्ट्रॉन्स देतो तसा इथं कोण तयार झाला, सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ, दॅट इज CO2. हा निघून जातो तर हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट होतात, नायट्रोजनवर. नायट्रोजनवर कोणता चार्ज, निगेटिव्ह. हा कोणावर अटॅक करेल, हायड्रोजनवर. काय मिळेल, कोण निघून गेला, CO2. आपल्याला कोण मिळाला, आपला मेन प्रोडक्ट CH3NH2. बघा इट इज मिथिल अमाइन प्लस कोण CO2 कार्बन डायऑक्साईड. आता हा CO2 हा जो कार्बन आहे, हा जो CO होता, हा आज CO2 म्हणून निघून गेला. पुढे तो Na सोबत रिॲक्ट होऊन Na2CO3 तयार करेल. आपल्याला त्याच्याशी घेणं नाही, कारण CO2 आणि Na देयर इज फॉर्मेशन ऑफ Na2CO3. पण इथून कोण निघून गेला, इथून कार्बन डायऑक्साईड आज निघून गेला. सो इट कॉल्ड एज डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. या रिएक्शनला डिकार्बोक्सिलेशन पण म्हणतात. पण आपल्याला कोण मिळाला, मिथिल अमाइड. म्हणजे या अमाइडचा बघा घेतला अमाइड, किती कार्बन 2, आणि कोण मिळाला अमाइन, किती कार्बन 1 कार्बन. मेकॅनिझम बघा खूप मोठं मेकॅनिझम आहे. इट इज सिंपल रिएक्शन. आता ऍक्च्युअल मध्ये या रिएक्शन्स मध्ये काय होते, अमाइड कन्वर्ट इनटू प्रायमरी अमाइन. सो इट इज कॉल्ड एज हॉफमन, जे आहे डिग्रेडेशन रिएक्शन. विघटनच झालं ना, बघा ना, विघटन झालं, हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन, अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट विच हॅविंग 1 कार्बन ॲटम इज लेस दॅन रिएक्टंट. ओके, सो इट इज स्टेप डाऊन रिएक्शन. चला सिंपल आहे, लक्षात ठेवा. ओके, तुम्ही आणखी काय करू शकता, ऍक्च्युअली हे मेकॅनिझम वगैरे फक्त हे लक्षात ठेवायचं किंवा ऍक्च्युअल मध्ये काय होत आहे, वाय इट इज कॉल्ड एज रिअरेंजमेंट रिएक्शन. तुम्ही आणखी काय करू शकता, रिएक्शन्स कशा लिहितात, डायरेक्ट रिएक्शन लक्षात ठेवा ना. बघा कसे एक्झाम्पल्स बघा आणखी. आता मेकॅनिझम लिहायची गरज नाही. सपोज तुमच्याकडे हा कंपाऊंड आहे CH3 CH2 CO NH2. मेकॅनिझम नाही आपल्याला, हा आहे, हा कोण आहे, हा प्रोपॅनामाइड. Now it reacts with कोण, ब्रोमीन अँड NaOH. ॲरोवर जर तुम्हाला ब्रोमीन आणि NaOH दिसला ना, समजून झालं आता कोण निघून जाते, CO याच्यातून निघून जातो. आपल्याला काय मिळेल, CH3 CH2 कोण NH2. बस, म्हणजे इथं प्रोपॅनामाइड आहे, हा कोण आहे, हा इथॅनामाइड आहे. काय झालं, किती कार्बन 2 कार्बन. इथं किती कार्बन, इथं 3 कार्बन. व्हॉट्स हॅपन हियर, द प्रोडक्ट हॅविंग 1 कार्बन ॲटम इज लेस दॅन रिएक्टर. म्हणजे ॲरोवर जर तुम्हाला Br2NaOH दिसला की समजून चालायचं काय होणार, इथं हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन होणार, CO निघून जाणार, आणि आपल्याला काय भेटेल, CO निघून गेला, हा याला जॉईन झाला. ओके, नेक्स्ट. हा कोण आहे, हा बेन्झामाइड आहे. बेन्झामाइड रिॲक्ट विथ ब्रोमीन आणि KOH लिहितो. NaOH किंवा KOH घेतात. ओके, गडबड काही करू नका, NaOH घ्या किंवा KOH घ्या. पुन्हा तुमच्या लक्षात आलं की ॲरोवर Br2KOH आहे किंवा NaOH आहे, म्हणजे हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन आहे. काय निघून जाईल, CO निघून गेला. आपल्याला काय मिळेल बघा, कोण NH2, दॅट इज aniline. सिंपल आहे हा, म्हणजे बेन्झामाइड कन्वर्टेड इनटू aniline. सो इट इज सिंपल रिएक्शन. म्हणजे तुम्ही मेकॅनिझम किंवा अशा गोष्टींना लक्षात ठेवा, डायरेक्टली अशी रिएक्शन न लक्षात ठेवता असं लक्षात ठेवा. ब्रोमीन आणि NaOH दिसला ॲरोवर की CO काढून टाकायचा. आपल्याला काय भेटतात, रिस्पेक्टिव्ह अमाइन्स मिळतात. प्रायमरी अमाइन्स असतात ते रिस्पेक्टिव्ह 1 डिग्री अमाइन्स असतात, पण याच्यामध्ये 1 कार्बन कमी असतो कोणापेक्षा, प्रोडक्टपेक्षा. ओके, म्हणजे इथं किती आहे, 6 आणि 7. इथं किती आहे फक्त बघा, 6 आणि 7. इथं किती आहे, फक्त 6च आहे, रिंगच आहे. सो इट ऑल्सो हॅविंग 1 कार्बन ॲटम, प्रोडक्ट हॅविंग 1 कार्बन ॲटम इज लेस दॅन रिएक्टर. So it is simple all about Hofmann bromamide degradation. चला, ओके, आणखी एक नोट सांगून देतो तुम्हाला. बघा काय कन्फ्युजन काय होते विद्यार्थ्यांना. आणखी एक नोट आहे, रिडक्शन आणि या हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन विषयी सांगतो. बघा बघा, जेव्हा आपल्याकडे असते CH3 CO NH2, हा कोण आहे, हा आहे इथॅनामाइड. बघा या इथॅनामाइडवर जर तुम्ही रिडक्शन्स केलं इन प्रेझेन्स ऑफ डबल एच घ्या, LiLH4 कोणी घेऊ शकता तुम्ही. अमाइड आहे ना, इट रिएक्ट्स विथ LiLH4 इथर, रिडक्शन आहे.
तुमच्या लक्षात येते का, याच्यावर जर तुम्ही सिंपल रिडक्शन केलं ना तर तुम्हाला अमाइन्सच मिळतात. कोण मिळतात? अमाइन्सच. पण कोणते मिळतात बघा बरं. सिंपल रिडक्शन CH3 CH2 NH2. हा कोण आहे? इथिलमाइन. बघा काय झालं, CH3 CH2 NH2 रिडक्शन केलं तर इथिलमाइन. पण याच अमाइडवर जर मी ब्रोमीन आणि KOH वापरला म्हणजे हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन, तर मला अमाइन्सच मिळतील. पण कोणता मिळेल? CH3. हा C1 निघून जाईल. दॅट इज NH2. दॅट इज मिथिल अमाइड. काय लक्षात येते बघा, या अमाइडवरच जर फक्त रिडक्शन केलं, सिंपल रिडक्शन केलं तर तुम्हाला अमाइन्सच मिळते. पण अमाइन्सचे कार्बन ॲटम आणि प्रोडक्टचे कार्बन ॲटम सारखेच. 2 कार्बन 2 कार्बन, इथं एकच कार्बन. म्हणजे इथं काय होते लक्षात ठेवा आहे की अमाइडवर सिंपल रिडक्शन करा तुम्हाला अमाइन्सच मिळणार, प्रायमरी अमाइन्सच मिळणार. पण त्याच्यामधले कार्बन, रिडक्शनचा जो प्रोडक्ट असेल अमाइन, त्याच्यामधले कार्बन आणि रिएक्टंट मधले कार्बन सेम असतील. पण हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन होत असेल तर अमाइन्सच मिळतील. बट 1 कार्बन इज लेस ओके दॅन रिएक्टंट. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ह्या दोन रिएक्शन एकमेकाला कंपॅरेटिव्ह चालतात. ओके, की अमाइडवर तुम्ही काय करताल, रिडक्शन करा तर अमाइन मिळतील. ओके, आणि हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन केलं तर अमाइन्स मिळतील. पण दोघांमध्ये फरक काय, तर हा मेन फरक आहे. सो इट इज इम्पॉर्टंट. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय? रिडक्शन अँड हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन जर तुम्हाला सायमल्टेनियसली अमाइडवर करायचं असेल तर नेमकं काय होते? सो इट इज द थिंग. ओके, इट इज ऑल अबाउट Hofmann bromide degradations and reductions and Hofmann bromide degradations. Okay, thanks.